कोपरगाव शहरात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच शहरात देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले। कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव नगर परिषद कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान, तर कोपरगाव तहसील कार्यालयात तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पाडले। या प्रसंगी संजीवनी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, तहसीलदार महेश सावंत, मुख्याधिकारी सुहास जगताप, पोलीस निरीक्षक ग्रामीण संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वनपरिक्षेत्र अधिकारी महबूब शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, कृषी अधिकारी मनोज सोनोने यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नगर परिषदेचे नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी संविधानातील उद्देशिकेचे वाचन करत उपस्थितांना शपथ दिली। तसेच तहसीलदारांच्या दालनात मतदार जनजागृती शपथ देण्यात आली। लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता। कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या BLO अर्थात मतदान अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। तसेच शासनाच्या कृषी विभागाचे अधिकृत ॲप शेतकऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यात योगदान दिल्याबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी आणि कृषी दीपकचे संचालक यांचा देखील आमदार आशुतोष काळे आणि तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। एकूणच कोपरगाव शहरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्व नागरिकांना आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो। आज आपला देश जो आहे त्याचं संविधान हे पूर्ण देशाला त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्याच्यामुळे आपला देश सार्वभौम आणि प्रजासत्ताक त्या ठिकाणी झाला। या निमित्ताने आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहे सर्व नागरिकांनी समजून घेऊन, आपले अधिकार समजून घेऊन आपला देश एक संघ कसा राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे। सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रथम सगळ्या नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि निश्चितपणाने प्रत्येक घटकाने समाजातल्या त्या दिशेला आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणं अपेक्षित आहे। प्रथमतः सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 26 जानेवारी 1950 रोजी आज संविधान स्वीकारून आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण केलं आणि त्यातून बंधुभाव, सामाजिक समतोल आणि सर्वांसाठी त्या संविधानाच्या मार्गक्रमावर आपण भारत देश चालत आहोत आणि इथून पुढे त्याच मार्गक्रमावर चालत राहणार आहे। आपण सर्वांनीही
त्या संविधानाचं आत्मसात केलं पाहिजे संविधान. त्याचप्रमाणे ज्या ज्या महापुरुषांनी या आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्याकरता ज्यांनी बलिदान दिलं त्यांनाही मी सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे जे सैनिक बंधू आपल्यासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र लढतात आणि आपल्या सीमेचं रक्षण करतात त्यांनाही मी प्रणाम करतो. आणि त्याचप्रमाणे परत एकदा सर्व भारतीयांना आणि कोपरगाववासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना, कोपरगावकरवासियांना आणि सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना माझ्या कोपरगाव तहसीलच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच नूतन वर्षाच्या देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्व नागरिकांना सुखसमाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व नागरिकांनी आता नुकताच रस्ता सुरक्षा अभियान पार पडलेलं आहे. तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे तसेच इतर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली वाहने एकदम व्यवस्थितपणे कायद्याचे पालन करून चालवावेत जेणेकरून अपघात टाळला जाईल. त्याचबरोबर आपल्या मालमत्तेचं देखील संरक्षण करावं. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्त सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण संविधानानं घालून दिलेले नियम आणि मूल्य यांचं या ठिकाणी पालन करून जीवन अधिक्रमित केल्यात निश्चितपणानं भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा.